Hello everyone, welcome to online platform of Abhinav Science Academy. In previous lecture, we learned about gravitational field intensity. Okay, in this lecture, we are going to discuss about gravitational potential energy. Okay, what is meant by gravitational potential energy? तर तुम्हाला माहित असेल एनर्जी म्हणजे काय, कॅपॅसिटी टू डू वर्क, कार्य करण्याच्या क्षमतेला एनर्जी म्हणतो. मग त्याच्यामध्ये त्याचे दोन टाइप्स पडतात, एक तर कायनेटिक एनर्जी आणि दुसरी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, एखादी बॉडी जर पूर्णपणे जर रेस्टमध्ये असेल तर त्याची जी एनर्जी असते त्या एनर्जीला आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी. ओके, येस. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, तर ग्रॅव्हिटेशनल फील्डमुळं किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं एखादी बॉडी जर रेस्टमध्ये असेल तर त्याच्या एनर्जीला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके, मग ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी फाइंड कशी करायची, सो तेच आपल्याला आता बघायचं आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके, येस. पोटेन्शियल एनर्जी फाइंड करण्यासाठी आपल्याला त्या बॉडीने किती वर्क डन केलं हे बघावं लागतं. ओके, येस. म्हणजेच एखादी बॉडी रेस्टमध्ये असेल तर ती वर्क डन करते आणि त्याच्या पूर्ण पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन हे वर्क डन मध्ये करत असतं. म्हणजे वी कॅन से दॅट दी वर्क डन इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी और पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन. and we know that the work done is nothing but product of force into displacement. okay, yes. सपोज आपल्याकडे एक दोन बॉडी आहेत, आता इक्वेशन काहीतरी मानू आपण. आपल्याकडे एक दोन बॉडीज आहेत, एक बॉडी आहे त्याचं मास आहे m1, दुसरी बॉडी आहे त्याचं मास आहे m2. ओके, या दोन्ही बॉडीमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे आपल्याला माहित आहे. ही बॉडी काय करेल, ह्या बॉडीला अट्रॅक्ट करून त्याला ओढून आणेल. ते ओढून आणण्यासाठी जी एनर्जी लागते त्या एनर्जीला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी गिवन टू दिस मास फॉर डुईंग वर्क डन अँड when do it work done from it moves from one point to another points. म्हणजे ही बॉडी काय करते, ह्या बॉडीला एनर्जी देते आणि समथिंग पॉइंट पासून काहीतरी पॉइंट वरती ती बॉडी मूव्ह करते, म्हणजे वर्क डन करते. दिस इज नथिंग बट अ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. सो कन्सिडर करा की आपल्याकडे एक दोन बॉडीज आहे, त्याचा मास आहे m1 आणि m2. इनिशियली ह्या दोन बॉडीज मधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण r1 मानूया. आता काय करणार आहे, ही बॉडी याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करणार आहे आणि अट्रॅक्ट करून त्या बॉडीला ओढून आणणार आहे. म्हणजे इनिशियल बॉडी जर ही या पॉइंटला असेल, या पॉइंटला मी म्हणतो ए, तर ए पोझिशन पासून ती बॉडी समथिंग काहीतरी बी एवढ्या पोझिशन वरती येईल. ओके, येस. मास तर चेंज होणार नाही, तेवढंच राहणार आहे. ओके, येस. आणि या पॉइंट पासूनचं इथून जे डिस्टन्स असणार आहे त्याला आपण मानू r2. ओके, म्हणजे ही बॉडी ह्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करून डिस्प्लेसमेंट करतं फ्रॉम r1 टू r2, म्हणजे काहीतरी वर्कडन करत असणार आहे. त्या वर्कडन करण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके, ती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायची आहे फ्रॉम दिस इक्वेशन फर्स्ट. ओके, येस. सो आपल्याला काय करावं लागेल, त्याचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला घ्यावा लागेल पोटेन्शियल एनर्जी फाइंड करण्यासाठी. तो काय असतो, तर U इज इक्वल टू, आपल्याला हा इन जनरल फॉर्म्युला माहिती आहे, वर्क डन और पोटेन्शियल इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. ऍक्च्युली ह्या बॉडीवरती ऍक्ट होणारा फोर्स हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि तो कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. ओके, मग टोटल त्याने किती डिस्प्लेसमेंट केलं, तर फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट काहीतरी समथिंग त्याचा आपण लिमिट घेतो. म्हणजे आपल्याला टोटल वर्क डन किंवा टोटल पोटेन्शियल एनर्जी फाइंड करण्यासाठी काय करावं लागतं, तर ओव्हर इंटिग्रेशन घ्यावं लागतं. इंटिग्रेशन ओव्हर फोर्स इनटू त्याने काहीतरी डिस्प्लेसमेंट केला असेल त्याला आपण स्मॉल डिस्प्लेसमेंट, सपोज ही बॉडी इथून इथं आली, काहीतरी डिस्प्लेसमेंट केलं, स्मॉल डिस्प्लेसमेंट dr एवढं. ओके, आणि नेट डिस्प्लेसमेंट किती करतं, तर r1 टू r2 एवढं. सो हिअर लिमिट व्हॅरीज फ्रॉम r1 टू r2. हा झाला एक स्टँडर्ड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. लेट्स इक्वेशन 2. ओके, लिमिट व्हॅरीज फ्रॉम r1 टू r2. ठीक आहे. So from this equation we can find the gravitational potential energy
ऑफ एनी बॉडी और बिटवीन एनी टू मासेस. ठीक आहे. सो आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यासाठी आपल्याला फोर्स गरजेचा आहे. तर ही बॉडी ह्याला ओढून आणते. कोणता फोर्स ऍक्ट होतो? तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वी नो दॅट बाय न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. The force of attraction between two masses F bar is equal to G. दोन मासेस आहेत आपल्याकडे, त्याच्यामधला फोर्स असणार आहे M1 M2 डिवायडेड बाय, इथून इथलं ॲव्हरेज डिस्टन्स किती असेल तर आपण एक R एवढं जनरल कन्सिडर करू. सो G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. लेट्स से इक्वेशन 3. ओके. आणि टोटल डिस्प्लेसमेंट किती करतं? R1 टू R2. बाय पुटिंग इक्वेशन 3 into we get U is equal to work done is equal to integration varies from R1 to R2. फोर्स किती आहे तर G M1 M2 अपॉन R स्क्वेअर इंटू dr. लेट्स से इक्वेशन 4. ह्या 4 इक्वेशन्स आपल्याला काय करावं लागेल? इंटिग्रेशन घ्यावं लागेल ओव्हर लिमिट R1 to R2. Then we get gravitational potential energy between two masses. Okay, yes. So U is equal to W is equal to, जे कॉन्स्टंट आहे ते बाहेर घ्या, G M1 M2 अपॉन G M1 M2 इंटिग्रेशन ओव्हर R1 to R2 1 upon R स्क्वेअर इंटू dr. ओके. आपल्याला याचं लिमिट घ्यायचं आहे. सो U इज इक्वल टू G M1 M2 अपॉन इंटिग्रेशन ओव्हर लिमिट R1 टू R2 1 अपॉन R स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपण कसं घेतो तर ह्याला वरती नेतो -2 आणि परत त्याचं मग इंटिग्रेशन. सो वी गेट -1 अपॉन R. लिमिट व्हॅरीज फ्रॉम R1 to R2. Okay, so U is equal to G M1 M2 into लिमिट आपण पुट करतो -1 upon R2 minus become +1 upon R1. So we get gravitational potential energy between two masses G M1 M2. We can say that 1 upon R1 minus 1 upon R2. Okay, this is standard formula for gravitational potential energy when one body moves from one place to another by other body. Okay, yes. इथं आपण M2 ला हे टेस्ट मास घेऊ शकतो आणि कोण त्याला ओढून आणतं तर M1 एवढं मास. सो त्याच्यामधली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती असते? U इक्वल टू G M1 M2 अपॉन 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2. ओके. कन्सिडर करा की हे M2 जे मास आहे ते इनिशियली इनफायनाइट डिस्टन्सवरती आहे. म्हणजे जे R1 डिस्टन्स असणार आहे ते किती असणार आहे? इफ R1 इज इक्वल टू, जर आपण इन्फायनाइट कन्सिडर केला आणि कुठून कुठून ओढून आणणार आहे त्याला, M2 मासला इन्फायनाइट डिस्टन्सवरून काहीतरी समथिंग R एवढ्या डिस्टन्सवरती हे M1 मास ओढून आणणार आहे. म्हणजे हेअर R2 इज इक्वल टू R. ह्या व्हॅल्यू जर आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट केल्या देन वी गेट पोटेन्शियल एनर्जी U इज इक्वल टू G M1 M2 इंटू 1 अपॉन R1 1 upon infinity minus 1 upon R2. Okay, so this will get cancelled. Potential energy U is equal to G M1 M2 upon R. R2 च्या ठिकाणी आपण काय लिहितो? R. म्हणजे आपल्याला एवढं तरी समजलं तर आपल्याकडे दोन जर बॉडी असतील त्याचा मास आहे M1 आणि M2 आणि त्याच्यामधले ॲव्हरेज डिस्टन्स जर R एवढा असेल तर त्याच्यामधली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती असते? मायनस साइन हियर. U इज इक्वल टू मायनस G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. ओके, येस. जर एखाद्या बॉडीमध्ये n नंबर ऑफ मासेस जर असतील तर त्याच्यामधली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती असेल ते आपल्याला बघायचं आहे आता. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ मासेस. ओके, एखाद्या बॉडीमध्ये n नंबर ऑफ जर मासेस असतील तर त्याच्यामधली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी कशी फाइंड करायची? तर आपण एक वन ऑफ द एक्झाम्पल घेऊया. कन्सिडर करा की आपल्याकडे एक बॉडी आहे किंवा सिस्टीम आहे त्याच्यामध्ये 3 मासेस आहेत. लेट से M
एम. या दोन्ही मासेसमधला डिस्टन्स आहे आर, या दोन्ही मासमधला डिस्टन्स आहे आर. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, त्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणाऱ्या टोटल मासेसची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की दोन मासमधली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती असते. सपोज आपल्याकडे दोन मासेस असतील M1 M2, त्या दोन्हीमधला डिस्टन्स माहीत असेल तर त्याच्यामधली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती असते, तर -G M1 M2 अपॉन R. ओके. सो फक्त आपल्याला काय गरजेचं आहे, दोन मासेस आणि त्या दोन मासमधलं डिस्टन्स, दॅट्स इट. ओके. मग काय करायचं, दोन दोन मासेसची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायची आणि डायरेक्टली त्याची ॲडिशन करायची. ठीक आहे. मी इथं पोझिशन देतो, पोझिशन नंबर 1, पोझिशन नंबर 2 अँड पोझिशन नंबर 3. ओके. टोटल 3 मासेस आहेत. इनिशियली आपल्याला फाइंड करायचे आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी बिटवीन मास 1 अँड 2 पोझिशन्स. सो U12 इज इक्वल टू -G, M1 च्या ठिकाणी इथं आहे M, M2 च्या ठिकाणी इथे आहे M, डिवायडेड बाय ह्या दोन्हीमधला डिस्टन्स किती आहे R. सो वी कॅन से दॅट U12 इज इक्वल टू -G M स्क्वेअर अपॉन R. लेट्स से इक्वेशन फर्स्ट. सिमिलरली आपल्याला ह्या दोन बॉडीजमधली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायची आहे. पोझिशन आहे 2, 3. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी बिटवीन टू मासेस 2, 3 इज इक्वल टू -G M स्क्वेअर डिवायडेड बाय R. लेट्स से इक्वेशन 2. अजून झालेलं नाही आहे. आता ह्या दोन बॉडीमधले झाले, हे दोन बॉडीमधले झाले. अजून आपल्याला ह्या दोन बॉडीमधलं सुद्धा काढावं लागेल, म्हणजे 1 आणि 3 पोझिशनच्या मासची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पण फाइंड करावी लागेल. सो U13 इज इक्वल टू -G M स्क्वेअर डिवायडेड बाय इथून इथलं डिस्टन्स किती आहे टोटल, तर R प्लस R 2R 2R. लेट्स इक्वेशन 3. टोटल पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायची आहे. डायरेक्टली तिने इक्वेशन ॲड करा बाय ॲडिंग equation 1, 2 and 3. We get gravitational potential energy between these three masses. U net is equal to U12 plus U23 plus U13. Okay. So U net is equal to U12 gravitational potential energy किती आहे, -Gm square upon R. या दोन मासमधली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी -Gm स्क्वेअर अपॉन R, -Gm स्क्वेअर अपॉन R. आणि या दोन्ही मधली किती आहे, तर -Gm स्क्वेअर अपॉन 2R. ओके. मी काय कॉमन येऊ शकतो, तर U नेट इज इक्वल टू -Gm स्क्वेअर अपॉन R जर कॉमन घेतलं तर 1 + 1 + 1/2. दॅट इज U नेट इज इक्वल टू -Gm square upon R. 1 + 1 2 + 1/3, so 2 + 1/2 5/2. Okay. This is the gravitational potential energy between three system of masses. 2 + 1/2 4 + 1 5/2. Okay. So gravitational potential energy between these three masses is equal to -5/2 Gm square upon R. ओके. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण याच्यावरचं. एक्झाम्पल नंबर 2. तर आपल्याकडे कन्सिडर करा की टोटल 4 मासेस आहेत, M आणि M. ओके. इंडिव्हिज्युअल दोन्हीमधलं डिस्टन्स आहे R एवढं, ह्याच्यामधलं पण R, ह्याच्यामधलं पण R. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, हे तिन्ही मासेसची टोटल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके. सो याला मी पोझिशन देतो, पोझिशन नंबर 1, पोझिशन नंबर 2, पोझिशन नंबर 3 अँड पोझिशन नंबर 4. ओके. येस. सो आपल्याला पेअरिंग करून त्याच्यामधलेही इंडिव्हिज्युअल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी फाइंड करावी लागेल. पहिल्यांदा मी 1 आणि 2 ची घेतो. पोटेन्शियल एनर्जी बिटवीन 1 अँड 2 इज इक्वल टू -Gm स्क्वेअर डिवायडेड बाय R. ओके. त्याच्यानंतर 2 आणि 3 ची घेतो मी. U23 इज इक्वल टू -Gm स्क्वेअर डिवायडेड बाय इथून इथलं डिस्टन्स किती झालं हे R एवढं. ओके. त्याच्यानंतर 3 आणि 4 मधली घेतो. 3, 4 इज इक्वल टू -Gm स्क्वेअर अपॉन
आर. ओके, 3 पेरिंग झाल्या, अजून पेरिंग बाकी आहेत. याच्यामध्ये ह्या दोन्हीची पण असणार आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी U13 इज इक्वल टू मायनस जी एम 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 स्क्वेअर डिवायडेड बाय, इथून इथलं डिस्टन्स किती झालं, हे आर ने हे आर, 2r. त्याच्यानंतर ह्याची आणि ह्याची असेल पेरिंग U14 इज इक्वल टू मायनस जी एम स्क्वेअर अपॉन, इथून इथलं डिस्टन्स किती आहे, 3r. किती पोटेन्शियल एनर्जी झाला, 1 2 3 4 आणि 5. अजून कोणती राहिली पेरिंग, 2 आणि 4 ची. ओके, सो या दोन्हीची एक पेरिंग राहिली. सो U24 इज इक्वल टू मायनस जी एम स्क्वेअर अपॉन आर. टोटल पेरिंग किती भेटले आपल्याला, 1 2 3 4 5 आणि 6. ओके, येस. सो नेट पोटेन्शियल एनर्जी बिटवीन दिस सिस्टम ऑफ मासेस U net is equal to U12 plus U23 plus U34 plus U13 plus U24. Okay, 1 2 3 4 5 and remaining terms U13. Okay, ठीक है. सो यू नेट इज इक्वल टू U12 किती आहे, मायनस जी एम स्क्वेअर अपॉन आर प्लस मायनस, ओके, मायनस U23 जी एम स्क्वेअर अपॉन आर मायनस U34 मायनस जी एम स्क्वेअर अपॉन आर. त्याच्यानंतर U14 मायनस जी एम स्क्वेअर अपॉन मायनस जी एम स्क्वेअर अपॉन 3r. त्याच्यानंतर U24 मायनस जी एम स्क्वेअर अपॉन जी एम स्क्वेअर अपॉन आर मायनस U13 मायनस जी एम स्क्वेअर अपॉन 2r. ओके, 1 2 3 4 5 6. सो आपण याच्यामधून काय कॉमन घेऊ शकतो, यू नेट इज इक्वल टू मायनस जी एम स्क्वेअर अपॉन आर. जर कॉमन घेतलं तर रिमेनिंग टर्म्स विल बी 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1/3 प्लस 1 प्लस 1/2. ओके, नेट पोटेन्शियल एनर्जी यू नेट इज इक्वल टू मायनस जी एम स्क्वेअर अपॉन आर बाय ॲडिंग दिस ऑल इंटिजर्स 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 4 plus 1/2, 4 plus 1/2 8 9 9/2 plus 1/3. So that is equal to minus g m square upon r. Okay, क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर 9 into 3 27 plus 2 29 divided by 6. Okay, minus 29 upon 6 gm square upon r. Okay, yes, this is the gravitational potential energy between these four masses are present in the system. To find number of pairings, for potential energy n is equal to small n minus 1 divided by 2, where n be the small n be the number of masses present in that system. Okay, सपोज एखाद्या सिस्टीममध्ये 4 मासेस आहेत. प्रिव्हियस एक्झाम्पल आपण बघितलं, याच्यामध्ये 4 मासेस आहेत. तर याच्या पेअरिंग किती आपल्याला भेटल्या, 1 2 3 4 5 6. तेवढे येते का बघू आपण. एक्झाम्पल, here put n is equal to 4, then we get number of pairings between number of masses. N is equal to 4 into 4 minus 1 divided by 2, that is equal to 4 into 3 divided by 2, so we get 6. Okay, yes, so we can use this formula to find the number of pairing between any masses present in that system. Okay, yes, that's it. Thank you.